आपले विद्यमान आमदार आणि उद्याचे भावी आमदार तसंच महायुतीचे अधिकृत उमेदवार हिरामण खोसकर यांच्या प्रचारार्थ ही जी सभा घेण्यात आलेली आहे, ह्या सभेला उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे वडीलधारी जनार्दन मामा माळी, संपतराव नाना सकाळे, देवीदासजी पिंगळे, संदीपजी गुळवे, रवींद्रजी पगार, विष्णुपंजी मैसुणे, गोरखजी बोडके, उदयजी जाधव, भैरू मुलाने, जयंत जाधव, विनायक माळेकर, ज्ञानेश्वर लहाने, फिरोज पठाण, प्रकाश लोंढे, शांताराम बागुल, पांडुरंग मामा शिंदे, पांडुरंग झोले, प्रशांत कडू, खंडेराव धांडे, बाळासाहेब गव्हाणे, वासिम शेख, मनोहर मेढे, प्रेरणाताई बलकोडे, अण्णाभाऊ डोंगरे, रवी वारुणसे, संपत वाजे, रमेश जाधव, विश्वास नागरे, दिलीप चौधरी, हरी चव्हाण, राहुल लहाने, ज्ञानेश्वर महाले, माझ्या नाशिक जिल्ह्यातले तसंच इगतपुरी विधानसभा मतदारसंघातले उपस्थित असणारे सर्व माझे भारतीय जनता पक्ष, RPI आठवले, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमच्या घटक पक्षांचे सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, माझ्या मायमाऊली बहिणी, माझे बांधव, माझे सर्व बंधू भगिनी, तरुण मित्र आणि पत्रकार मित्रांनो, आज मी इगतपुरीच्या या पवित्र भूमीमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार हिरामण खोसकर यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आलेलो आहे। आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो, आपले आभार देखील मानतो। आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्यादेवी होळकर, भगवान बिरसा मुंडा, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, बाल क्रांतिकारक हुतात्मा शिरीष कुमार यांच्या स्मृतीला मी वंदन करतो। आज आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची जयंती, मी त्यांना अभिवादन करतो। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वरच्या चरणी मी सुरुवातीलाच नतमस्तक होतो। मित्रांनो, माझ्या आधी संदीपजींनी, संपत नानांनी, मामांनी, काही मान्यवरांनी, फिरोज पठाणांनी आपली आपली मतं मांडली आणि त्याच्यामध्ये मांडताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की निवडणूक म्हणल्यानंतर आरोप प्रत्यारोप होतात। माझ्याही 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये आरोप प्रत्यारोप झाले, अनेक नेत्यांच्या बाबतीमध्ये झाले, राजीव गांधींच्या बाबतीत झाले, पवार साहेबांच्या बाबतीमध्ये झाले, खूप मान्यवरांची नावं घेता येतील, पण आपली भूमिका स्वच्छ स्पष्ट असल्यानंतर या आरोपाला काही घाबरण्याचं कारण नाही। मी हिरामण खोसकर हे विधिमंडळातले माझे सहकारी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले, पण आम्ही सगळे सुरुवातीला उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र होतो आणि त्याच्यावर काँग्रेसचे पण आमदार मला भेटायचे। एक हरहुन्नरी कार्यकर्ता, सतत जनतेच्या प्रश्नाच्या करता सकाळपासून रात्री उशिरापर्यंत राबणारा, वेळ पडली तर कुठल्याही मंत्र्यांच्याकडे ऑफिसमध्ये जाऊन भेटणारा, अधिकाऱ्यांच्याकडे पाठपुरावा करणारा, या इगतपुरी मतदारसंघाच्या विकासासाठी हे तळमळ करणारं अशा प्रकारचं नेतृत्व, एक आदर्श लोकप्रतिनिधी, आदिवासी समाजामध्ये जन्मालेला हा सुपुत्र, हा खोसकरांची ही ओळख ही राज्याच्या जनतेला सगळ्यांना झालेली आहे। त्यामध्ये माझे त्यांचे बरेच जवळचे संबंध आले, परंतु माणूस अतिशय शब्दाचा पक्का। मी सहज त्यांना म्हणलं की खोसकर साहेब, मला तुमच्या मताची गरज आहे। ते म्हणले, दादा मी तुम्हाला मानतो, तुम्ही दुसरं कुठलंही सांगा, मी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलोय आणि काँग्रेस पक्षाचं हायकमांड सांगेल त्याला मी मतदान करणार आहे। आम्ही शब्दाचे पक्के असतो, आम्ही कष्ट करणारा समाज आहे, परंतु आम्ही असं इकडं तिकडं जात नाही। आणि त्यावेळेस मला कळालं की अतिशय मनापासून
पक्षावर निष्ठा ठेवून काम करणारा एक कार्यकर्ता आणि मनमोकळेपणाने त्यांनी सांगितलं. मलाही ते आवडलं. मी म्हणलं की ठीक आहे, तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने बोलला, परंतु स्पष्ट बोलला, परंतु कारण नसताना त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न काहींनी जाणीवपूर्वक केला. एका आदिवासी कुटुंबामध्ये, कुठं कोणी मागासवर्गीय कुटुंबामध्ये, कुठं महिला कोणी असेल तर त्यांना बदनाम कशा करता करायचं, का त्यांची जनमानसामध्ये प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करायचा. आज आमच्या हिरमणजींनी या मतदारसंघाचे प्रश्न मार्गी लागावेत म्हणून सातत्याने त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न करतात. त्यांची धावपळ सतत सुरू असते. मात्र आता वेळ आलेली आहे विकासाच्या आणि विकास करणाऱ्यांच्या मागं माझ्या इगतपुरी विधानसभा मतदारसंघातल्या तमाम मतदारांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं, मतदारसंघाच्या विकासासाठी तळमळीनं काम करणाऱ्या आपल्या हिरामण खोचकरांच्या सारख्या लोकप्रतिनिधीला प्रोत्साहन देण्याचं आजच्या या प्रचार सभेच्या निमित्तानं मी आपल्याला सगळ्यांना विनंती करीन की आपण सगळ्यांनी येत्या 20 तारखेला आमच्या महायुतीच्या खुणा आहेत. जिथं राष्ट्रवादीचा उमेदवार आहे तिथं घड्याळ आहे, जिथं शिवसेनेचा उमेदवार आहे तिथं धनुष्यबाण आहे, जिथं भाजपचा उमेदवार आहे तिथं कमळ आहे. आपल्या इगतपुरीमध्ये हे घड्याळाचं चिन्ह आहे आणि या घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून हिरामण खोसकर यांना प्रचंड मताधिक्याने तुम्ही महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पाठवावी ही सुरुवातीला आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. इगतपुरीच्या सर्वांगीण विकासाच्या करता महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती कटिबद्ध आहे. इगतपुरी मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याचं काम आम्हाला सगळ्यांना करायचं आहे. या कामाला आम्हाला इगतपुरीकरांची साथ हवी आहे आणि तशा प्रकारचं आव्हान मी आजच्या ह्या सभेच्या निमित्तानं करतो. मित्रांनो, प्रश्न अनेक आहेत. त्याच्यामध्ये आम्ही त्यावेळेस जाणीवपूर्वक वेगवेगळ्या मतदारसंघ वाईज जाहीरनामे काढलेले आहेत. तिथं आमदारांनी काय कामं केलेली आहेत, उद्याच्या 5 वर्षामध्ये आम्ही काय कामं करू पाहतोय, ह्याची माहिती आम्ही त्याच्यामध्ये देतोय. आम्ही राज्याचा जाहीरनामा महायुतीचा काढला, पक्षाचा काढला, पण प्रत्येक भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळ्या मतदारसंघातल्या समस्या वेगवेगळ्या आहेत. मुंबईच्या समस्या वेगळ्या आहेत, शहरी भागातल्या, माझ्या ग्रामीण भागातल्या समस्या वेगळ्या आहेत, आदिवासी भाग जिथं मोडतो तिथल्या समस्या वेगळ्या आहेत, पाण्याची टंचाई असणाऱ्या दुष्काळी भागातल्या समस्या वेगळ्या आहेत. आणि म्हणून शेवटी या भागातल्या जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याच्या करता आम्हाला सगळ्यांना तुमचे आशीर्वाद, तुमचा पाठिंबा, तुमचं त्या ठिकाणी घड्याळाच्या चित्राच्या शेजारी बटन दाबून आमच्या हिरामणला प्रचंड बहुमताने महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पाठवायचं आहे. या मतदारसंघाच्या नागरिकांच्या सेवेसाठी सातत्याने आमच्या पक्षामध्ये हिरामणजी आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की दादा, घोटीमध्ये 100 बेडचं आणि हर्सूलमध्ये मला 50 बेडचं आपत्कालीन रुग्णालय पाहिजे. मी आपल्याला सांगतो की सध्या राज्य सरकारने आरोग्याला, पिण्याच्या पाण्याला, शेतीच्या पाण्याला, रस्त्यांना, लाईटला, शिक्षणाला, ह्या मूलभूत ज्या तुमच्या गरजा आहेत, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला आणि युवा युवतींच्या नोकरीला, ह्याला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. त्याच्यामुळं ही जी काही त्यांची मागणी आहे ती मागणी पूर्ण करण्याच्या करता माझी जी काही ताकद आहे, माझी जी काही क्षमता आहे ही पूर्णपणाला लावील आणि तुम्हाला ही दोन्ही कामं मी करून देईल, हा अजितदादाचा वादा आहे. मित्रांनो, एवढ्यावरच नाही, ह्याच्यामध्ये माझ्या घोटीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तांदळाची मोठी आवक आहे. तांदळ असेल, नाचणी असेल, ह्या धान्याचा किमान आधारभूत किंमत निश्चित करून वैतरणा धरणाशी संबंधित भूसंपादन असलेल्या 362 हेक्टर जमीन शेतकऱ्यांना देण्याचा आणि मुख्यमंत्री सौर कृषी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाच्या करता दिवसा वीज देण्याचा आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आहे. कारण आठवड्याला तुम्हाला 3 दिवस रात्री, 3 दिवस दिवसा वीज मिळते. रात्रीची वीज मिळताना तुम्हाला त्रास होतो. मी पण शेतकरी आहे, मला पण त्याची जाणीव आहे. त्याच्यामुळं आता सोलरवर आम्ही वीज तयार करतोय.
9,500 मेगावॉट 35,000 एकर जमीन बॅरन लँड त्याच्याकरता आम्ही दिलेली आहे आणि ती वीज आल्यावर 6 महिन्यात येईल. तुम्हाला दिवस उजाडला, माझ्या बांधवांची वीज चालू. आता तर 3 हॉर्सपॉवर 5 हॉर्सपॉवर 7.5 हॉर्सपॉवर पूर्ण वीज बिल माफ. विरोधक सांगतात मागचं बिल मागतील. अरे मी स्वतः सांगतो ना मागचं बिल मागणार नाही. अजून काय स्टॅम्पवर लिहून देऊ काय? मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, मी सांगितलंय, उपमुख्यमंत्री सांगितलंय. आमच्यावर विश्वास नाही का? चालू वीज शून्य दिलंय की नाही? झिरोची बिलं आलीत, पुढची बिलं देणार नाही. तुम्ही फक्त काळ्याची चांगली सेवा करा, चांगली पिकं काढा, फळबागा लावा, भाजीपाला लावा, ज्याच्यात तुम्हाला 2 पैसे मिळतील ते लावा. कांदा लावायचा असेल कांदा लावा. आता कांदा निर्यात बंदी पण उठवली. आम्हाला त्याचा झटका बसला लोकसभेला. आम्ही सगळ्यांनी सांगितलं की कांदा निर्यात बंदी उठवा. नाशिक, पुणे, सातारा, नगर, सोलापूर या सगळ्या माझ्या जिल्ह्यामध्ये कांदा आहे. हे जरा या लोकांनी खाली बसा. तुमच्या पाठीमागायला माझे कार्यकर्ते आले नाहीत. खाली बसा. पोलीस असले तर त्यांनी बाजूला उभं राहा. तुमच्या पाठी माझे मतदार बघणार नाही. त्या संदर्भामध्ये मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की या बाबतीमध्ये देखील आम्ही कांदा निर्यात बंदी, तांदूळ निर्यात बंदी उठवली. का तर त्या शेतकऱ्यांना 2 पैसे मिळावे. आज माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला चांगले पैसे मिळत आहेत. नाशिक ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर 35 किलोमीटर कुंभमेळा मार्गाचे कॉन्क्रीट करून ब्रह्मगिरी ते गंगाद्वारपर्यंत रोपवेची निर्मिती करण्याचा आणि इगतपुरी वैतरणा धरण क्षेत्राला पर्यटनाला चालना देण्याचा अशा पद्धतीचा त्यांचा उद्याचा 5 वर्षाचा वाद आहे. त्याच्यामध्ये घोटी, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर येथील बस स्थानक याचं एक चांगल्या प्रकारे माझ्या प्रवाशांना आल्यानंतर, बसल्यानंतर, एस टीमध्ये जाताना, चढताना, उतरताना एक समाधान वाटावं अशा पद्धतीचं बस स्थानक ते आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी चांगलं करून देऊ. मतदारसंघ हा जो इगतपुरीचा आहे तिथल्या प्रलंबित रस्त्याचे निर्माण करण्याचा, तसंच वाड्यात पांड्यांना जोडणारा रस्त्याचा पुनर्विकास करून घाट मार्गाचं रुंदीकरण करण्याचा वादा हा आमच्या हिरामण खोसकरजींचा आहे. हर्सुल ठाणपाडा एक क्षेत्रात लहान लहान धरणाची निर्मिती करून सिंचन आणि पाण्याची उपलब्धता करणं आणि सुनिश्चित करून स्थलांतर रोखण्याचा वादा हा आमच्या हिरामण खोसकरजींचा आहे. तुम्ही म्हणाल दादा एवढे कसे काय तुम्ही पैसे देणार? हिरामणजी, तुम्हाला 5 वर्षामध्ये विकासाला किती पैसे मिळाले? किती मिळाले? 3,300 कोटी मिळाले. कशाला म्हणतात 3,000? त्याच्यात 1 वर्ष विरोधी पक्षात गेलं, पहिलं वर्ष आमचं करोनात गेलं, 3च वर्ष राहिली. पण हा माणूस इतका हुशार आहे, त्याच्यामध्ये कुणाकडेही जाणार. काँग्रेसमध्ये असले तर मला सांगायचा जवळीक कशी काढतो बघा. दादा तुम्हाला माहिती का, मी इगतपुरीचा जिल्हा परिषदेचा घड्याळावर निवडून आलेला सदस्य आहे. पण ही जागा सुटली नाही म्हणून पंजाकडं मला जावं लागलं. मामा म्हणले, नाना म्हणले, बाकीचे आमचे संदीपजी म्हणले की आपण तिथं जाऊया. या पद्धतीनं काम करणार म्हणजे कुठनं तरी ओळख काढणार आणि मग आल्यानंतर सारखा नमस्कार. हे आमचे एटी पवारांची आठवण येते ह्या बाबाला बघितल्यावर. एटी पवार पण सारखे नमस्कार. आणि एवढी त्यांनी तिथं कामं करून घेतली. हा माणूस वैयक्तिक स्वतःच्या स्वार्थाच्या करता नतमस्तक होत नाही, तुमच्या कल्याणाकरता नतमस्तक होतो, त्या समाजाच्या करता नतमस्तक होतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. आमदार झाल्यानंतर काही काही आमदारांना शिंग फुटतात, मस्ती येते, सत्तेची नशा चढते, जमिनीवर पाय त्यांचे राहत नाही, असे वरवर चालायला लागतात. तसं कधी पण त्या हिरामणनी केलं नाही. अशा पद्धतीनं मातीमध्ये राहणारा, मातीमध्ये चालणारा, मातीशी मिसळून काम करणारा अशा प्रकारचा सदस्य दुसऱ्यांदा निवडून देण्याची संधी माझ्या इगतपुरीकरांना आलेली आहे. हे तुमचं भाग्य आहे. आणि त्याकरता आपण त्यांच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा. माय माऊलींनो, मला ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर करायचा होता, माझ्या हातामध्ये 6.5 लाख कोटी होते. कसे द्यायचे? पगाराला, पेन्शनला आणि कर्जाचं व्याज द्यायला
3-3.5 लाख कोटी रुपये लागतात. हे जे सगळं राज्य चालतं त्याचा खर्च असतो. अनेक जणांचे पगार असतात. क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 सगळ्यांचं काम करावं लागतं. त्याच्यातून आमचं पेन्शन असतं रिटायर झालेल्यांचं, ती रक्कम मोठी आहे. आणि मग 3 लाख कोटी आम्हाला विकासाला राहतात. मी विचार केला, एकनाथराव देवेंद्रजींनी मला साथ दिली आणि त्याच्यातून महिलांकरता काहीतरी करायचं डोक्यामध्ये घेतलं. महिला, गरीब महिला ज्या सबल झाल्या पाहिजेत, सक्षम झाल्या पाहिजेत. सत्तेमध्ये तुम्हाला संधी दिली. कोण झेडपी अध्यक्ष झालं, कोण वेगवेगळ्या मार्केट आपल्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापती, माझा सरपंच, उपसरपंच, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, महापौर, वेगवेगळी पदं तुम्ही भूषवली. आज देखील मला संदीपजी घ्यायला आले होते, बाकीचे माझे सहकारी आले होते, मामा आले होते. त्यांना विचारा, माझं हेलिकॉप्टर जे उतरलं त्याच्यामध्ये 2 पायलट असतात. एक पायलट आहे महिला आणि दुसरी पायलट आहे पुरुष. एकदम चांगलं हेलिकॉप्टर आमचं चालतं. महिलांच्यावर जबाबदारी दिली तर विमानाचं लँडिंग पण ते चांगलं करतात, हेलिकॉप्टर पण चांगलं चालवतात. कारण त्यांना दुसरं पुरुष मंडळी कसं काढ तंबाखू काढ का रे, ह्याचं काय झालं, ते अजित पवार परवा असं कसं काय म्हणणार रे, आणि ते आमका तसं का म्हणलं. अरे काय घेणं देणे, जिथं काम दिलं ती पहिलं बघा ना. तिच्या आयला स्वतःच्या रानातलं गाजर गवत काढता येईना आणि पार दुनियाच्या गप्पा हाणताय. काय करायचं. महिलांना दिलेली जबाबदारी, महिला अंगणवाडी असो, माझी त्या ठिकाणी आशा वर्कर असो, कुठली जबाबदारी द्या, शिक्षिकेचे द्या, आपलं काम चोख करत राहणार. काम संपल्यानंतर पुढचं जे तेही संपल्यावर पुन्हा आहेच. घरी जायचं, स्वयंपाक करायचा, नवऱ्याचं बघायचं, सासू सासऱ्याचं बघायचं, पोराबाळांचं बघायचं. सुट्टी नाही. सकाळी पहिलं हिनंच उठायचं, सुरुवात हिनंच करायची आणि झोपताना कावड हिनंच लावायची आणि शेवट झोपायचं. आपण काय नुसतं वाढ, ही काय मिठच नाही, ही आमकच नाही. अरे कष्ट करायची काय ते ऐका नाही. बरं ठीक आहे, ऐका. तुम्ही म्हणाल तू पण पुरुष आहे, तू काय आम्हाला सांगतो, त्याच्यावरती थांबवतो. मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे, माझ्या मायमाऊलींच्या करता त्यांना सक्षम करायला आम्ही 1,500 रुपये द्यायचं ठरवलं. विरोधकांनी आमची चेष्टा केली. आम्हाला म्हटले काय तर 1,500 रुपये देतात, काय होणार आहे 1,500. आणि गरिबांच्या महिलांना 1,500ची किंमत माहिती आहे. जी दिवसभर काम करून संध्याकाळी चूल पेटती ना, तिला 1,500ची किंमत माहिती आहे. सोन्याचा चमचा तोंडामध्ये घालून जन्माला आलेल्या या बोलणाऱ्यांना काय 1,500ची किंमत माहिती आहे. आणि मग त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं की बाबा, तुमचे सरकार अनेक वर्ष काँग्रेसवाल्यांना होतो, कधी कुणाला ₹1.25 तरी दिला का रे? ₹1.25 ₹1.25 न देणारी तुम्ही माणसं, आम्ही कुठंतरी सुरुवात केलेली आहे. तिच्या डायरेक्ट अकाउंटला टाकतोय, तिच्या बँकेतल्या खात्यात टाकतोय, तिचा अधिकार फक्त तिचा आहे. हा प्रयत्न आम्ही करतोय. कालची दिवाळीला त्यांना 3,000 रुपये दिले 2 महिन्याचे, ऑक्टोबरलाच पैसे देऊन टाकले. आज दिवाळी त्यांची बऱ्यापैकी झाली, चांगली झाली, चेहऱ्यावर हसू दिसतंय. येताना माझ्या महिला हातात हात देत होत्या, हात जोडत होत्या, तिथं माझ्याबरोबर सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होत्या. एवढं मनापासून पाठिंबा कुणाला मिळणार आहे? तो लाडक्या बहिणींचाच आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळं बहिणींनो, आणि तुम्ही पण, तुमचं 3-5, 8-5 दूध आता 7 रुपये लिटर अनुदान केलंय. यांना 1,500 रुपये सुरू केलेत. यांना 3 गॅस सिलेंडर वर्षाला द्यायचा निर्णय घेतला, कामाला सुरुवात केली. यांच्या मुलींचं शिक्षण गरिबांच्या मोफत करून टाकलंय. 50% होतं, 50% अजून दिलं. अशा पद्धतीच्या योजना आणल्या. 75,000 कोटी रुपये लागतात. पुढं त्या योजना महिलांना चालू ठेवायच्या का नाहीत? चालू ठेवायच्या. एवढंच करायचं. 20 तारखेला जायचं, वरनं 2 नंबरला घड्याळ बघायचं, आमचा टोपीचा फोटो आमच्या हिरामणचा बघायचा आणि बटन दाबायचं. त्या पुढे 5 वर्ष तुमच्या योजना चालू राहतील. हा तुमच्या लाडक्या भावाचा शब्द आहे. तुम्हाला मी शब्दाचा पक्का आहे. आणि तुमचंही लाईट बिल कधी 5 वर्षात देणार नाही. मागं काँग्रेसने 2003ला
जुन्या लोकांना, मामांना किंवा नाना देवीदासजी, आमचे विष्णुपंतजी, रवींद्र यांना आठवत असेल की त्यावेळेस झिरोचं बिल दिलं, निवडणूक झाली, सरकार आलं आणि लगेच म्हणले आता बिल द्यायची. अरे म्हटलं आपण त्यांना सांगितलं ना मोफत आपल्याला द्यायचं, नाही म्हणले बाद झाला, आता आपण आलो, आता बघू पुढचं पुढं. मी तसं करणार नाही, एकनाथराव तसं करणार नाही, देवेंद्रजी तसं करणार नाही, महायुती तसं करणार नाही. आणि म्हणून आपल्याला महायुती आणायची. आज केंद्र सरकार आपल्याला मदत करायला तयार आहे. मोदी साहेबांच्या बरोबर मी काही सभा केल्या, पुण्याला मी एकत्र होतो, त्यावेळेस पण मला ते विचारत होते कसं चाललंय, काय परिस्थिती आहे. त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं की मोदी साहेब तुम्ही तिसऱ्यांदा पंतप्रधान झालाय, 1.5 लाख कोटीचं पहिलंच आम्हाला बंदर वाढवणचं तुम्ही पालघरला दिलं, 1.5 लाख कोटी तुम्ही वंदे भारतला आम्हाला पैसे देताय, ट्रेनला, बुलेट ट्रेनला पैसे देताय, मेट्रोला पैसे देताय, नॅशनल हायवेला पैसे देताय, विमानतळ करायला पैसे देताय, टर्मिनल करायला पैसे देताय, मोठे मोठे प्रोजेक्ट. जसं आम्ही आता पश्चिमेकडे पडणारं पाणी समुद्राला जातं, आमच्या नाशिक जिल्ह्यात वरच्या बाजूला ते वळवायचंय, 85,000 कोटीचा प्रकल्प आहे. 85,000 कोटीमध्ये आपल्याला केंद्राची मदत लागणार आहे, वर्ल्ड बँकेची मदत लागणार आहे, जायका जपानची मदत लागणार आहे, 0.5% व्याजाने पैसे मिळतात. त्याकरता केंद्राची मदत पाहिजे. आपलं युतीचं सरकार निवडून गेलं की केंद्र सरकार, युतीचं सरकार यांचं त्या ठिकाणी समन्वय राहणार आहे. त्याकरता इगतपुरीकरांनो ही गोष्ट लक्षात ठेवा, नाशिककरांनो ही गोष्ट लक्षात घ्या. उगीचच कुणाच्याही मागं लोकसभेला जसं सांगितलं कांद्याचा प्रश्न सोडवलाय, आता अडचण नाहीये, सांगितलं संविधान बदलणार. अरे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढं अत्युच्च अशा पद्धतीचं संविधान दिलंय. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे कोण मायेचा लाल बदलू शकत नाही, एवढं ताकदवान संविधान आहे. आणि खुशाल तुम्ही आमच्यावर आरोप करताय. आज केंद्र सरकारने ती न्यायदेवता होती पट्टी बांधलेली, पट्टी काढून टाकली डोळ्यावरची, हातात संविधान दिलंय, तराजू दिलाय आणि सांगितलं या संविधानाचा आदर करून मी न्याय द्यायचा व्यवस्था त्या ठिकाणी करते. एवढा संविधानाचा आपल्याला आदर आहे आणि तुम्ही संविधानाच्या बद्दल आरक्षण काढणार, घटना बदलणार, संविधान काढणार, खोटं सांगता. आज संविधान दिन आम्ही साजरा करतोय, संविधान भवन आम्ही त्या ठिकाणी बांधतोय. या पद्धतीनं तुम्ही आपण या सगळ्या गोष्टी लक्षामध्ये ठेवल्या पाहिजे. मित्रांनो, संविधानाचा 140 कोटी जनतेला अभिमान आहे आणि संविधानामुळं सर्व जाती धर्माचे लोक आपण गुण्यागोविंदांनी काम करतोय, जातीय सलोखा ठेवतोय. आम्ही शिवाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचे आहोत, त्याच्यात बदल नाही. कालही नव्हता, आजही नाही, उद्याही नसता. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. माझी आपल्याला विनंती आहे की एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माझ्या अनेक वेगवेगळे प्रश्न मला इगतपुरीच्या करता, माझ्या नाशिक जिल्ह्याच्या करता सोडवायचे. मी उद्या जाणार आहे देवळालीला, तिथंही आम्ही सरोज जाहिरेला उभं केलंय. चुकून एक फॉर्म राहिलाय, त्याचंही पत्र उद्या निघेल की अधिकृत महायुतीचे उमेदवार घड्याळ असणारी सरोज जाहिरे, माझी इथल्या सगळ्या मामांना, नानांना, बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांना, देवीदासला, इतर सगळ्या मान्यवरांना, हिरामणजींना, सगळ्यांना, विष्णुपंत, सर्वांना विनंती आहे की तिथं पण तुम्ही त्या ठिकाणी मदत करा. सर्व जागा आपल्या आल्या पाहिजेत, एक एक जागा महत्वाची आहे. इगतपुरीकरांनो, आपल्याला आठवा, वाजपेयी साहेबांचं सरकार एका मताने गेलेलं होतं आणि त्याच्यामुळे इगतपुरी त्र्यंबकेश्वरच्या माझ्या मतदारांनी इथं हिरामणला निवडून द्यावंच. परंतु इतर पण वेगवेगळ्या भागामध्ये जे महायुतीचे उमेदवार कमळ आणि धनुष्यबाण आणि घड्याळ घेऊन उभे आहेत, तिथं त्यांना देखील विजयी करण्याचं काम करावं. एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे राज्यातल्या पेसा क्षेत्रातल्या विविध शासकीय विभागाच्या पदांची भरती प्रक्रिया गेल्या काही दिवसापासून अडकलेली आहे आणि त्याचा आमच्या तरुण तरुणींना फटका बसतोय. पेसा क्षेत्रातील बिगर आदिवासी बांधवांनी
कोर्टामध्ये धाव घेतली आणि त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याचा फटका पेसा क्षेत्रातल्या सर्व सरकारी विभागाची भरती प्रक्रियेला बसलेला आहे. परवा यांनी आंदोलन केलं. एकनाथराव देवेंद्रजी मी त्यांना बोलून घेतलं. न्यायालयाचा मान राखून आम्ही निर्णय कसा घेतोय बघा. सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयाचा मान राखून ज्या ज्या जागा खुल्या किंवा प्रवर्गात इतर प्रवर्गा करता आहेत त्या आम्हाला बाजूला ठेवून भरती प्रक्रिया त्या ठिकाणी आम्हाला राबवायची आहे. जेणेकरून निकाल लागला तर आमचे सर्वसाधारण खुले आणि प्रवर्गातल्या पण मुलांचं काम मुलींचं होईल. आणि तोपर्यंत माझ्या आदिवासी मुलामुलींना पण थांबण्याचं त्या ठिकाणी वेळ त्यांच्यावर येऊ नये त्यासाठी आदिवासी विभागाच्या माध्यमातून आम्ही तोडगा काढतोय. याकरता आचारसंहिता लागली. आचारसंहिता संपू द्या. आम्ही हा तोडगा काढतो. बिगर आदिवासीलाही नाराज करणार नाही आणि आदिवासीला पण न्याय देणार. या पद्धतीचं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं भव्य स्मारक आपण नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यात वासाळीला त्या ठिकाणी करतोय. कित्येकशे कोटी रुपयाचं स्मारक आहे. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाबरोबर आम्ही आजूबाजूचा परिसर माणिकराव कोकाटे, हिरामण खोसकर या सगळ्यांनी सांगितलं, आमचा नरहरी जिरवाळ, की दादा इथं पर्यटन चांगलं होऊ शकतं आणि त्याच्यातनं फार रोजगार मिळेल, तरुणींच्या हाताला काम मिळेल आणि त्याच्यामुळे तशा पद्धतीच्या विकसित करण्याच्या सूचना देखील मी दिलेल्या आहेत. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाची जागा माझ्या इगतपुरी आणि कळसुबाई शिखर परिसराला लागून आहे आणि स्मारकापासून आमचं कळसुबाई शिखरापर्यंत आम्ही रोपवेचा व्यवस्था करतोय आणि केंद्र सरकारकडून पर्वतमाला योजनेतून त्याला आम्ही निधी देतोय. केंद्र सरकार पण आपलंच आहे. तिथं आम्ही जाऊ, त्यांना सांगू आता जनतेने आम्हाला निवडून दिलंय, आता हे आपलं काम मार्गी लावा. आम्ही जाऊ सांगू 85,000 कोटीचं काम आहे. पाणी तिकडनं आणायचं, गोदावरीला पण सुजलाम सुफलाम करायचं, नाथसागरला पाणी कमी पडून द्यायचं नाही. माझ्या नगर जिल्ह्याला, नाशिक जिल्ह्याला आणि मराठवाड्याला पाणी जी काही त्यांची गरज आहे ती गरज भागवायची. नाशिक जिल्ह्यामध्ये देखील कुठली अडचण येऊन देणार नाही. याकरता युतीचं सरकार आलं पाहिजे. त्यांच्याच विचाराचं केंद्रातलं सरकार अडून 4.5 वर्ष त्यांची मुदत आहे. ही पण बाब आपण ह्या निमित्तानं लक्षामध्ये घेतली पाहिजे. आम्ही आदिवासी समाजाच्या करता बऱ्याच योजना आणलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कापूस आणि सोयाबीन त्याला गेल्या वेळेस भाव नव्हता. आम्ही 5-5 हजार रुपये अनुदान दिलंय. आता मी कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी बोललोय. ते म्हणले अजय ही निवडणूक संपू द्या, आचारसंहिता संपू द्या, तुम्ही या कापूस आणि सोयाबीन उत्पादकाला योग्य पद्धतीचा न्याय देण्याचं काम हे केंद्र सरकार त्या ठिकाणी करेल. एवढ्यावरच नाही, मी काल कुठंतरी बोललो. काल मी दिंडोरीला होतो, कोपरगावला होतो, सिन्नरला होतो आणि निफाडला होतो. त्यावेळेस आपल्या सगळ्यांची आर्थिक नाडी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाचा पाया, या शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्याची ही मुख्य स्रोत, सगळ्यात जास्त पीक कर्ज देणारी, परंतु अडचणीत आहे. अडचणीत सापडलेल्या बँकेला बाहेर काढण्याच्या करता आम्हाला शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत आणि त्याच्याकरता काही बैठका झाल्या. मी बुलढाणा जिल्हा बँकेला 300 कोटी रुपयाची हमी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मिळून दिली. ती बँक चालू झाली. आपल्याला 700 कोटी रुपये लागतात. पण इगतपुरीकरांनो, त्र्यंबकेशकरांनो, नाशिककरांनो, आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. ती मानसिकता ठेवा आणि त्या पद्धतीनं आम्ही त्या बँकेला पण मदत त्या ठिकाणी करू आणि बँकेचं भांडवल पर्याप्तता वाढवण्याच्यासाठी इतर विविध योजना या आपल्याला कराव्या लागतील. RBIची मदत घ्यावी लागेल, केंद्राच्या अर्थ विभागाची मदत घ्यावी लागेल, राज्याच्या सहकार विभागाची मदत घ्यावी लागेल. या संदर्भात अभ्यास करून उपाययोजना सुचवण्यासह कृतीसह आराखडा तयार करण्याच्या करता आम्ही आदेश दिलेले आहेत आणि त्याच्यातून मला नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून गतवैभव प्राप्त करून द्यायचं आहे आणि ते काम मला करायचं आहे.
त्याकरता महायुतीला निवडून द्या, त्याकरता घड्याळाला, कमळाला आणि धनुष्यबाणाला आपण त्या ठिकाणी मतदान करा, हेच सांगण्याकरता मी आलेलो आहे. लाडक्या बहिणींनो, आपण काळजी करू नका. आपल्याला आता वेगवेगळे काहीतरी प्रलोभन दाखवण्याचा प्रयत्न काहींचा चालला आहे. ज्यांनी आपल्या योजनेला विरोध केला, ज्यांनी त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं की बाबा आम्ही असं करणार तसं करणार, ते काही करणार नाही. त्यांनी हातात सत्ता असताना काही केले नाही, आता काय करणार आहे? त्यामध्ये अल्पसंख्याक समाजाला पण आम्ही न्याय दिला आहे. त्याच्यामध्ये मदरशा शिक्षकांचा 6,000 रुपये पगारवाढ 16,000 केली, 8,000ची 18,000 केली. त्याच्यामध्ये मार्टी, जसं आमच्या मातंग समाजाच्या करता आम्ही आरटी काढलं, तसं माझ्या मुस्लिम समाजाच्या, अल्पसंख्याक समाजाच्या करता मार्टी काढलंय. मौलाना आझाद महामंडळाचा भागभांडवल 1,000 कोटी केलंय. 50 कोटी रुपये आमची गॅरंटी होती राज्य सरकारची, ती 500 कोटीपर्यंत नेली. शिष्यवृत्तीची रक्कम 50,000 रुपयापर्यंत वाढवण्यात आलेली आहे. अशा खूप काही चांगल्या गोष्टी मी एकनाथरावांनी, देवेंद्रजींनी आमच्या अल्पसंख्याक समाजाच्या करता केल्या. मित्रांनो, मी सोशल इंजिनिअरिंग करणारा माणूस आहे. तुम्ही म्हणाल म्हणजे काय? मी ज्यावेळेस म्हणतो ना शाहू फुले आंबेडकर, शिव म्हणजे शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा म्हणजे सर्वांना बरोबर घेऊन जायचं. मला जागा आल्या साधारण अंदाजे 60. त्या 60 जागेमध्ये बाकीच्या जागा भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांना गेला. त्या 60 जागेमध्ये मी 12.5% जागा आदिवासी उमेदवारांना दिल्या. 12.5% जागा, 12.5% जागा शेड्यूल कास्टला दिल्या. शेड्यूल कास्टला 10% जागा महिलांना दिल्या उमेदवार म्हणून. 10% जागा मायनॉरिटीला दिल्या उमेदवार म्हणून. 45% जागा आम्ही ह्या समाजातल्या सर्व घटकाला. अजित पवार नुसतं इथं भाषणात सांगून चालणार नाही, कृती केली पाहिजे. बाकीचे नुसते भाषणबाजी करतात. बघा त्यांनी कुणी कुणी किती जागा दिल्या. मागं माझ्या अल्पसंख्याक समाजाने मागच्या लोकसभेला त्या शिवसेनेला उद्धव ठाकरे साहेबांच्या मतदान केलं. वक्फ बोर्डाचा विषय आला, वॉकआउट केलं. का नाही त्यांनी त्यांची पाठिंबा दिला? का नाही त्यांना उचलून घेतलं? अहो, तिथं शिवसेनेच्या जागा आमच्या मायनॉरिटीच्या मतामुळे आल्या, तरी तुम्ही त्यांना विसरता. आणि आम्हाला न मतदान करता आम्ही मायनॉरिटीच्या पाठीशी उभं राहतोय. त्याचा विचार जरा करा. आज आमचे इथं फिरोज पठाण साहेब आहेत, त्यांना हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत, ते समजून सांगतील. अरे इथंच नाही, मला फक्त 2 जागा आमदारकीच्या आल्या, 2. माझ्या लक्षात आलं विधान परिषदेमध्ये एक देखील मायनॉरिटीचा व्यक्ती नाहीये. मी 2 मध्ये 1 मुस्लिम समाजाला जागा दिली. पहिला आमदार आता मुस्लिम समाजाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठवला. आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जातो, ही गोष्ट लक्षात घ्या. इद्रिस नायकवाडीला तिथं आम्ही आमदार केलंय आणि दुसरं ओबीसी समाजाला दिलं. आम्ही जे बोलतो ते वागतोय. आमची प्रशासनावर पकड आहे. आम्ही कामाची माणसं आहोत. आम्हाला आपल्या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा आहे. नाशिक जिल्हा त्याच्यामध्ये अग्रेसर राहिला पाहिजे. माझा आदिवासी समाज अग्रेसर राहिला पाहिजे. हा आमचा वादा आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आता बाकीच्या सगळ्यांचं बघितलंय, आता एकदा आम्हाला संधी देऊन बघा. मी त्या संधीचं सोनं केल्याशिवाय गप्पा बसणार नाही, ही खात्री मी आज सभेच्या निमित्तानं तुम्हाला देतो. आज मला एका गोष्टीचं समाधान आहे की नाही म्हटलं तरी मधल्या काळामध्ये त्या माझ्या इगतपुरी आणि त्या सगळ्या त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये थोडासा काँग्रेसचा बोलबाला होता. मी पण एकेकाळी काँग्रेसचा कार्यकर्ता, खासदार काँग्रेसमधनं झालो, 2दा आमदार काँग्रेसमधनं झालो. परंतु नंतर काही राजकीय समीकरणं बदलली, पक्षातनं काढून टाकलं. संभाजीला, तारिक अनवरना, पवार साहेबांना आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही काढली. मला एका गोष्टीचं मनापासून समाधान आहे. आमचे संदीप भाऊ गुळवे असतील, गोरख भाऊ बोडके असतील, ज्ञानेश्वर लहाने असतील, या सगळ्यांनी त्यामध्ये हिरामण खोसकरांना
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्याच्या करता मदत केली आणि त्यांचा मान पण हिरामनने राखला. कारण हा महिलांना प्राधान्य देणारा पक्ष, हा तरुण तरुणींना स्टायपन देणारा पक्ष आहे. त्यांना 6,000, 8,000, 10,000 रुपये आम्ही त्या ठिकाणी देतोय. त्याच्यातनं त्यांनी कोर्स केल्यानंतर सर्टिफिकेट देतोय, त्याला नोकरी मिळावी, त्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता आमच्या बँकेचं कर्ज त्या ठिकाणी मिळावं. आम्ही शेतकरी बांधवांना मदत करतोय. आणि हे सगळं करत असताना नंतर जनार्दन मामा माळी, आमचे संपतनाना सकाळे आणि बाकीच्या पण सहकाऱ्यांनी, सगळ्या मान्यवरांनी आम्हाला साथ दिली. त्यांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, यांनी टाकलेल्या विश्वासाला कदापिही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तडा जाऊन देणार नाही, हा देखील शब्द मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं देतो. मित्रांनो, मी पुन्हा आपल्याला सगळ्यांना सांगतो, कारण माझी 4 वाजता शहापूरला सभा आहे. इथून मला हेलिपॅडवर जायचं आहे. आता परत हिरामन इथं सभा नाही ना, शेवटची वगैरे. आता 18 तारखेला प्रचार थांबणार आहे. 19 तारखेला हा मोकळा दिवस असतो. लाऊडस्पीकरवर प्रचार करता येत नाही, गाठी भेटी. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही सगळेजण उमेदवार आहे समजून, तुम्ही स्वतः आपण हिरामन खोसकर आहे समजून, माझ्या मायमाऊलींनो, माझ्या बहिणींनो, तुमचा भाऊ हा तिथं उभा आहे आणि ह्याला आपल्याला निवडून द्यायचं आहे, ही खुणगाठ तुम्ही मनाशी बाळगा. आणि आतमध्ये जाऊन सगळ्या माझ्या बांधवांनी, सगळ्या माझ्या मतदार बंधूंनी घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा. मी 100% आत्ता ह्या टर्ममध्ये जो काही निधी दिला त्याच्यापेक्षा जास्त निधी ह्या मतदारसंघामध्ये देऊन दाखवील, हा शब्द देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद. या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना आहे, राष्ट्रगीत होणार आहे. राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तत्पूर्वी काही पक्षाच्या राष्ट्रगीत नाही